आले विद्यार्थ्यांतर्फे जे तुमची प्रमुख मागणी आहे, काय प्रमुख मागणी आहे या माध्यमातून? आता 14,000 जी शाळा जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या, हे शिक्षणाला वंचित ठेवण्याचं काम, पाड्या वस्त्यातल्या गरीब पोरांचं जे जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्था ही सातत्यानं हे दीपक केसरकर आहेत, हे शिक्षण व्यवस्था खाजगीकरण करून विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करत असतील तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन करतील। आणि शिक्षक भरती नाही, सहसेवा भरती जानेवारीला होणार होती, ती आज अद्याप 1 वर्ष झाले तरी त्यांच्या भरतीचा अजून एक सुद्धा जागेचा हे केलं, निकाल सुद्धा लावला नाही आणि जागा सुद्धा काढली नाही। जवळपास 10 ते 15 लाख विद्यार्थी आहेत हे एमपीसीचे तसेच पडलेले आहेत आणि अभ्यास करू करू परेशान ते विद्यार्थी आहेत। त्यांना आज जागेसाठी धडपड करत आहे पण अद्याप या सरकारनं जागा काढल्या नाहीत। आपल्याला असं वाटत नाही का या आंदोलनाला खूप उशीर झालाय? यवतमाळच्या जिल्हा परिषदच्या शाळा अदानी ग्रुपला दिल्या गेल्या। आम्ही जवळपास वर्षभरापासून सातत्याने आंदोलन करत आहोत, पण हे सरकार सातत्यानं विद्यार्थ्यांना वेठी धरण्याचं काम करत असेल तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे। काय प्रमुख मागणी होत्या? आमच्या प्रमुख मागण्या गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर तर्फे बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठाविरोधात आंदोलन केलं। शासनाच्या कंत्राटी भरती विरोधात आम्ही आंदोलन करतोय, शासनाच्या खासगीकरणाविरोधात आम्ही आंदोलन करतोय। विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावले जात नाहीत, त्यांची फोटोकॉपी वेळेत मिळत नाहीत। थोडक्यात या सरकारने शिक्षणाचा बाजार मांडलाय आणि या सरकारचा बाजार उठवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र झालोय। कुठतरी शिक्षण विभागामध्ये मोठे राजकीय पुढारी असल्यामुळं हा उद्रेक उभा राहिलेला असतो। आम्ही चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करतो की आता तरी तुम्ही जागे व्हा, आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या काय आहेत या तुम्ही ग्राउंडवर येऊन बघा, हीच आमची प्रमुख मागणी आहे। पुढची भूमिका काय असणार आंदोलनाच्या माध्यमातून? आमचं आंदोलन सतत विद्यार्थ्यांसाठी सुरूच आहे आणि सुरूच राहील यापुढे। आपलं नाव? भूषण तांबे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस। ठीक आहे ना? आज आपण बघतोय की संपूर्ण देशभरासह महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था या गद्दार सरकारने, कंत्राटी सरकारने काय हाल या शिक्षण व्यवस्थेचे केलेत। आज संपूर्ण महाराष्ट्रभर बघतोय की जी प्रवेश प्रक्रिया आहे, वारंवार या प्रवेश प्रक्रिया उशिरा घेतली जाते। या महाराष्ट्राच्या या सरकारनं, भाजप सरकारनं महाराष्ट्राच्या संपूर्ण जे सरकारी शाळा आहेत याच्यामध्ये खाजगीकरणाचा डाव आखलेला आहे। आपण बघतोय की शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अनेक कंत्राटी बेसवर कर्मचारी हे सरकार नेमतंय। त्याबरोबर फार्मसी काउन्सिलची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये उशीर होतोय। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे त्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर लागला जात नाही। असे अनेक प्रश्न घेऊन आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारला घंटा वाजून त्यांनी शिक्षण व्यवस्था केली आहे, या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कसा डाव हे सरकार आखतंय, त्यांना जागा करण्यासाठी विद्यार्थी आज त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार आज मैदानात उतरून घंटा वाजून या सरकारला जागा करताय की आता तरी तुम्ही सुधरा आणि या शिक्षण व्यवस्थेचे जे हाल तुम्ही केलेत ते शिक्षण व्यवस्था तसं करू नका। कारण जर शिक्षण व्यवस्था जर बिघडली तर या देशाचं जे भविष्य विद्यार्थी आहेत, युवक आहेत, ते या देशातला कुठेतरी ते भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना या शिक्षणापासून तुम्ही वंचित ठेवू नका। आणि जे सरकारी शाळा तुम्ही बंद करण्याचा डाव ऐकलाय, त्याबरोबर कंत्राटी कर्मचारी तुम्ही वेगळ्या परिषदेवर नियुक्त करतायत, शिक्षण क्षेत्रात नियुक्त करतायत, हे सर्व काही तुम्ही आताच्या आता थांबवा आणि परमनंट कर्मचारी त्यांना द्या। प्रवेश प्रक्रिया जी उशिरा घेताय ती वेळेवर प्रवेश प्रक्रिया घ्या, विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर लावा। या सगळ्या मागण्यांना घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील दादा गव्हाणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर घंटा वाजून या सरकारला जागा करतोय। आणि या सरकारनं आता लक्षात ठेवा, आम्ही आज तुम्हाला घंटा वाजून जागा करतोय, परंतु विद्यार्थी हे सरकार आता बदलणार आहेत। या देशाचं, या महाराष्ट्राचं भविष्य विद्यार्थी आणि युवक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सरकारला घरचा रस्ता दाखवून त्यांना आता घंटा हातात घेण्याची वेळ हे विद्यार्थी त्यांना देणार आहेत। माझं नाव सुमित अरविंद पवार, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पश्चिम विधानसभा शहराध्यक्ष। शिक्षण
हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शिक्षण आमच्या कंत्राटी मुख्यमंत्री होश में आओ, शिक्षण मंत्री होश में आओ, शिक्षणाचा सत्यानाश करणाऱ्या सरकारचं करायचं काय? राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा खाजगीकरणाच्या सरकारचं करायचं काय? शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे शिक्षणाचं खाजगीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? वर पाय खाजगीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हम अपना अधिकार मानते, नहीं किसी से भीख हम मांगते अपना अधिकार मानते, नहीं किसी से भीख हम मांगते अपना अधिकार मानते। नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। अरे शिक्षण